सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी इथे टोमॅटोची भाजी, थोडक्यात टोमॅटोची चटणी करत आहे. याच्यासाठी मी एक टोमॅटो आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे. सर्वप्रथम हा जो तवा आहे तो तापत ठेवलेला आहे. हा तवा आधीच तापलेला आहे कारण इथे मी भाकरी केलेली होती. त्याच्या तव्यावरच मी ही भाजी घालत आहे. तवा तापल्यानंतर 1 चमचा तेल टाकलं आणि जिरं, मोहरी आणि मिरची टाकली. आता यावेळी मी हा कांदा टाकलेला आहे. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. सोनेरी रंगावरती साधारण कांदा हा परतला पाहिजे, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. ह्यात आलं लसूण पेस्ट पण टाकायची, पण आता मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली नाही. आता कांदा चांगला परतत आहे. एका टोमॅटोची आणि एक छोटा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. 1 माणसाला पुरेल इतपत ही भाजी होईल. ही भाजी साधारण आंबट गोड असते आणि अतिशय छान लागते. आता बारीक चिरलेला हा जो टोमॅटो आहे तो मी हा कांद्याच्या फोडणीत टाकलेला आहे. हा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा आणि मिरची आहे त्याला व्यवस्थित परतून घेतलं पाहिजे, एकजीव करायचं आहे आणि त्याप्रमाणे मी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करत आहे. आता इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे. मिरच्या टाकल्या असल्या तरी आपल्याला तिखट टाकायचं आहे. मिरच्या चवीसाठी टाकायच्या. आता हे लाल तिखट आहे मिरचीचं, ते साधारण 1 चमचा टाकलेलं आहे. तिखट चवीनुसार आपल्याला आवडीनुसार वाढवू शकतो. तिखट आणि हळद हे मिश्रण व्यवस्थित टोमॅटोच्या भाजीत मिक्स करून घेत आहे. हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता या क्षणी आपल्याला झाकण टाकायचं आहे. त्याप्रमाणे मी आता इथे झाकण टाकलेलं आहे. या टोमॅटोच्या भाजीत पाणी टाकायचं नाही. टोमॅटोला आधीच पाणी असतं, ते पाणी आपोआप सुटतं. आता या क्षणी मी टोमॅटो थोडे आकसलेत, भाजी थोडी आकसली म्हणून मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकले की आणखीन पाणी सुटतं. आता या पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आहे. आता शेवटचा पदार्थ म्हणजे साखर. टोमॅटो अतिशय आंबट असतात त्यामुळे साखरही टाकावीच लागते. ज्यांना साखर आवडत नाही त्यांनी नाही टाकले तरी चालेल, पण यात साखर टाकली तर भाजी अतिशय चविष्ट होते. साखर टाकून झाल्यानंतर परत एकदा झाकण टाकायचं आणि 2 मिनटं वाट बघायची. आता झाकण काढून बघायचं कितपत भाजी शिजलेली आहे. ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे. आता शेवटचा पदार्थ म्हणजे कोथिंबीर. ही मी आता टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. भाजी झालेली आहे. मी गॅस बंद केले आहे. आता ही भाजी आपण काढून घेऊया. अशी ही भाजी झटकन तयार होते आणि ज्यावेळेला आपल्याला भाजी काय करायची असा प्रश्न पडतो त्यावेळी हा भाजीला उत्तम पर्याय आहे.